आता जेव्हा विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे वजाबाकी येतात आणि मध्ये जर शून्य आलं ना तर मुलं खूप कन्फ्यूज होतात. तर आज ते मी कन्फ्युजन तुमचं दूर करणार आहे. तर आता बघा, 5 ही छोटी संख्या आहे. आपल्याला आता 405 वजा 246 करायचं आहे. ठीक आहे. तर 5 ही छोटी संख्या आहे, 6 ही मोठी संख्या आहे. तर आता 5 मधून 6 वजा होत नाहीत. पण आता मुलांना काय अटकते गाडी की इथे जे शून्य आहे तर आता आपण इकडनं घ्यायचं कसं, बॉरो कसं करायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, हे जे 4 आहेत ना, ह्या 4 मधनं तुम्हाला 1 घ्यायचा आहे. 4चे झाले 3, 0चे झाले 10. ठीक आहे. आता बघा, तुमच्याकडे 10 आहेत तर तुम्ही 10 मधून 1 घेतला, 10चे झाले 9. त्याच्यानंतर 5चे झाले 15. मग आता सोपी झाली का वजाबाकी. तर अशा प्रकारे आता आपण करूया. 15 मधून 6 गेले, किती राहिले, तर राहिले 9. 9 मधून 4 गेले तर किती राहिले, 5. 3 मधून 2 गेले तर राहिला 1. आहे की नाही सोपी गणित. मग आता न हिचकिचकता तुम्हाला ही गणितं कितीही मोठी संख्या दिली तरी मेथड सेम आहे, तर तुम्ही नक्की करा. ओके. आणि तुमच्या परीक्षा आलेल्या आहेत जवळ. असेच मी इम्पॉर्टंट तुम्हाला टिप्स देत राहणार आहे गणिताबद्दल. भागाकार, गुणाकार, ओके, सगळे आपण घेणार आहोत हळूहळू करून. तर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन भेटत राहील. ओके. आणि सर्व विषय मी शिकवले आहेत प्रश्न उत्तरांसह. नक्की बघा. प्रश्नांची प्रश्नपत्रिका मी अपलोड करत आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि सोडवा. ठीक आहे. म्हणजे पेपर पॅटर्न कसा आला की तो कसा सोडवायचा हे तुम्हाला समजेल. ओके. चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक शिकण्यासाठी. तोपर्यंत ऑल दी बेस्ट आणि बाय बाय.